नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती उपयुक्तच या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मित्रांनो जाणूया जो PM किसान योजनेचा जो 19 हप्ता आहे 28 जानेवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे येणार का? त्याच्या मागचं नेमकं काय अपडेट आहे का खरंच 28 जानेवारीला येणार आहे आणि कोणत्या दिवशी येणार का 28 जानेवारीलाच येणार ते आपण पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो बघू शकता PM किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे यांचे उद्दिष्ट आहे व या योजनेनंतर पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात. जसे बघू शकता जे अल्पभूधारक म्हणजे जे 5 एकरच्या ज्यांची जमीन कमी आहे त्यांना अल्पभूधारक असे आणि लहान शेतकरी असे म्हणतात. ज्यांची 5 एकरच्या म्हणजे 2 हेक्टरच्या वरती जमीन आहे त्यांना देखील पुन्हा नंतर त्यांनी GR काढून लाभ देण्यात आलेला होता. तर हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात कारण की डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. तर चला तर बघू 19 हप्ता कधी येऊ शकतो. तर जसं की या योजनेचा 18 हप्ता 5 ऑक्टोबर 2024ला देण्यात आला होता. आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याची वाट बघत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 19 हप्त्याचे पैसे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. म्हणजे जसं बघू शकता 19 हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो. त्याचं कारण असं मोठं पण आहे की 1 फेब्रुवारी 2025ला आपल्या केंद्र सरकारचं एक बजेट पेश होणार आहे. त्या बजेटमध्ये पेश झाल्यानंतर त्या बजेटमध्ये पैसे म्हणजे PM किसानची वाढण्याची शक्यता आहे. मग वाढतात का नाही ते वाढतात ते आपण 1 फेब्रुवारी 2025ला बघू. जसं की ते 28 जानेवारीला जे सांगितलं जात होते की 28 जानेवारीला पैसे येणार, 28 जानेवारीला पैसे येणार, तसं काहीच नाही. 28 जानेवारीला पैसे येणार म्हणजे सरकारचा कोणताही अद्याप निर्णय झालेला नाही. कारण की 30 जानेवारीपर्यंत म्हणजे PM किसानचे जे नवीन लाभार्थी त्यांना म्हणजे मध्ये नोंदणी करून घेणं, त्यांची पात्रता म्हणजे काही शेतकरी पात्र असून देखील अपात्र झालेले त्यांना पात्र करणं किंवा ज्यांची KYC राहिलेली त्यांची KYC करणं, ज्यांचं लँड रेकॉर्ड म्हणजे नो झालेले त्यांचं यस करणं, ज्यांच्या आधारला बँक अकाउंट लिंक नाही त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे गावोगावी याद्या पाठवून त्यांचे लिंक करून हे 30 तारखेपासून म्हणजे 30 जानेवारीपर्यंत काम चालणार आहे. 30 जानेवारीपर्यंत हे काम झाल्यानंतरच म्हणजे फेब्रुवारी 2025ला बजेट पेश होणार आणि त्याच्यानंतरच हा PM किसानचा योजनेचा जो 19 हप्ता आहे तो सर्व शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात होणार आहे. म्हणजे की 1 फेब्रुवारी 2 म्हणजे 1 फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येऊ शकतो आणि आपला नमो किसानचा जो 6वा हप्ता आहे तो देखील त्याच्यासोबत येण्याची म्हणजे दाट शक्यता म्हणजे सोबतच दोन्ही हप्ते येणार आहेत. कारण नमो किसानचा पण महाराष्ट्रामध्ये कोणताही राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही मिळून हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकदाच येणार आहेत. म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 28 जानेवारीला जे येत आहे अपडेट म्हणजे व्हिडिओ वगैरे ते सर्व काही फेक आहेत. पण फेब्रुवारी 2025लाच फक्त नमो किसानचा हप्ता येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.